आज आपण बघणार आहोत आळूच्या पानाची उकडलेली वडी। ते आपण घेतलेले मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आळूचे पान, कोथिंबीर, तीळ, हळद, मिरची, लसूण, आलं, चवीपुरतं मीठ, काळं तिखट, बेसन पीठ, हिंग आणि ओवा। आपण पानं उकडून घेताना त्याला आतून डाळीच्या पिठाचं बॅटर लावणार आहे। त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे ते डाळीचं पीठ, चवीपुरतं मीठ, आपण आता खलबत्त्यामध्ये करून घेतलेली आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट। माझ्या अशा सगळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी आता नवीन चालू केलेले, तुम्हाला मी सांगितलेलं ना की तुमच्या रेसिपी माझ्या पेजवरती टाकाय। हे पीठ आपण केले, पीठ जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं, मीडियम ठेवायचं। ह्याच्यामध्ये मी टाकते थोडासा ओवा, हिंग, मिक्स करून घेऊया। पान आपण उलट ठेवायचंय आणि त्याच्यावरती आपण केलेलं सगळं बॅटर लावून टाकायचं। परत त्याच्यावरती दुसरं पान ठेवून घ्यायचं। आपण जे चालू केलेले की आपल्या रेसिपी घरोघरी पोहोचवायच्या, त्याच्यासाठी जर कुणी इंटरेस्टेड असेल तुमची रेसिपी आपण शूट करूयात, तुमच्या काही सिक्रेट टिप्स आपण लोकांपर्यंत पोहोचूयात, ह्यासाठी तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करून सांगू शकता तुमचं नाव, ऍड्रेस वगैरे। आणि ह्या सगळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हे रोल करून घ्यायचंय आणि बॅटर जास्त घट्ट पण करू नका, म्हणजे तुमची वडी जरा लुसलुशीत होईल, नॉर्मल थोडंसं पातळ असेल तर। आणि ह्या डब्याला आपण तेल लावून घेतलंय पहिल्यांदा, वडी आपली चिटकू नये म्हणून। अशा प्रकारे आपण सगळ्या पानांना हे लावून घेतलेलं आहे, रोल करून डब्यात ठेवायचे उकडायसाठी। कुकरमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आळूच्या पानाचा तेल लावलेला डब्बा ठेवायचा आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। असतात हे 15 मिनिटांनंतर ही उकडलेली वडी आणि त्याचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे। कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी टाकली, आलं, लसूण, खोबऱ्याची पेस्ट टाकून थोडंसं लालसर होई देपर्यंत तळून घ्यायचं। त्याच्यामुळे नंतर आपण तीळ ऍड केले, तीळ पण थोडेसे परतू द्यायचे। चवीपुरतं मीठ,
थोडंसं काळं तिखट टाकायचं, कोथिंबीर ॲड करायची आणि थोडं परतून झालं की त्याच्यामध्ये आपण छोटे गोल राऊंड केलेल्या वड्या टाकायच्या आणि थोडंसं खरपूस होईपर्यंत हे परतून घ्यायचं. जास्त पण नाही परतायचं जेणेकरून आपल्या त्या वड्या तुटतील आणि नंतर आपल्या तयार होतील मस्त असा खमंग वडा.